आज आपल्या संगमनेर सेवा समितीला मिळालेला आहे। महाराष्ट्रामध्ये 1 नंबरच्या मताधिक्याने म्हणजे 16,600 मतांनी आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर 30 पैकी 27 ठिकाणी आपल्या संगमनेर सेवा समितीचे उमेदवार प्रचंड मताने असे विजयी झालेले आहेत। आणि या सगळ्या विजयाचं श्रेय हे संगमनेरच्या तमाम जनतेला जातं। सगळ्या जाती धर्म 18 बलुतेदार 18 पगड जातीच्या सगळ्या लोकांनी आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले, त्यांचं हे यश आहे असं मला आज या निमित्ताने सांगायचंय। या निवडणुकीच्या निकालाचे वैशिष्ट्य आहे की इथे गणेश गुंजाळ आता इथं निवडून आलेले आहेत आमचे नवीन नगर रोड मध्ये। नवीन नगर रोड मध्ये या प्रभागामधून निवडून आलेले असताना त्यांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी तिथं मतदान केलं आणि गणेशला निवडून देण्याचं काम केलं। काही लोक म्हणत होते की अमुक उभं राहिला मतं खाईल, परंतु तसं झालं नाही। दुसरं उदाहरण मला तुम्हाला द्यायचंय ते म्हणजे आमच्या विजयाताई गुंजाळांचं द्यायचंय, ज्या 10 नंबरच्या प्रभागामधून निवडून आल्या त्या ठिकाणी देखील सगळ्याच धर्माच्या लोकांनी गुंजाळताईंच्या पाठीशी खंबीरपणाने उभ्या राहिल्या आणि गुंजाळताईंचं देखील सीट आपलं मोठ्या मताधिक्याने निवडून आलं। या निवडणुकीमध्ये गरीबातल्या गरीब सामान्यातल्या सामान्य माणसाने संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी उभं राहण्याचा एक निर्धार केला। आताच मी काही वर्तमानपत्रांमध्ये पाहत होतो की बातमी आलेली आहे की संगमनेरमध्ये सुनामी मतांची या ठिकाणी झालेली आहे। या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार देत असताना 31 पैकी 20 नवीन चेहरे देण्याचं काम केलं आणि ते सुद्धा सगळे नवीन चेहरे निवडून आले, याचा मला विशेष आनंद आहे। मला या ठिकाणी सांगायचंय, आमच्या अर्चनाताई सुभाष दिघेच्या बाबतीमध्ये एका झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलगी जिच्याकडे कुठली जमडी नाही, तिला सुद्धा या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं काम आपल्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे। या ठिकाणी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना संधी देण्याचं काम आपण या निवडणुकीमध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच एक मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे। मगाशीच मी सांगितलं की या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आहे। या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की अपयशाने खचून जायचं नाही आणि यशाने मातून जायचं नाही, अशा पद्धतीची ही निवडणूक झालेली आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं, ते अपयश अत्यंत विनम्रपणे आपण सगळ्यांनी स्वीकारलं। ते स्वीकारल्यानंतर झालेल्या ज्या चुका असतील त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, त्या दुरुस्त करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि नगरपालिकेचा जो निकाल आहे तो त्याचं एक द्योतक आहे। त्यामुळे मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय डॉक्टर सुधीर तांबेंच्या मार्गदर्शनाखाली दुर्गाताई तांबेंनी जो जनसंपर्क या संगमनेर शहरामध्ये ठेवला, घराघरामध्ये तिचा एक जनसंपर्क होता आणि त्या जनसंपर्काचं देखील हे आज यश आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। प्रत्येकाच्या सुखदुःखात उभं राहण्याचं काम डॉक्टर सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांनी कायम केलं। कोणत्याही गोष्टीचा कंटाळा न करता प्रत्येक गोष्टीमध्ये ते उभे राहिले। आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी या शहराला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा भरभरून देण्याचा प्रयत्न केला। मी संगमनेरकरांच्या पुढे या निमित्ताने अर्पण करतो, नतमस्तक होतो की इतकं चांगलं यश आपण या निमित्ताने दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब थोरात साहेबांची कॉलर टाईट करणारा हा निर्णय या निमित्ताने झालेला आहे। सांगायचंय जे 1 वर्षापूर्वी झालं त्याचा प्रतिटोला जो आहे तो असा दिलाय की महाराष्ट्रात 1 नंबरच्या मताने नगराध्यक्षाचं सीट आपलं या निमित्ताने निवडून आलेलं आहे आणि म्हणून या निमित्ताने अनेक लोकांच्या अपेक्षा देखील आहे याची मला जाणीव आहे। संगमनेर 2.0च्या माध्यमातून आपण एक जाहीरनामा, जनतेचा जाहीरनामा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। लोकांना काय पाहिजे, काय नको आहे, कशा पद्धतीने विकास कामं झाले पाहिजे, अजून काय चांगल्या गोष्टी आम्ही करू शकतो, याची सगळ्यांशी आम्ही लोकांशी संपर्क केला। त्याच्यातून जे आम्हाला संकल्पना आल्या त्या संकल्पना मांडून संगमनेर 2.0चा जाहीरनामा आपण या ठिकाणी पुढे केलेला आहे। खरं तर हा निकाल 3 तारखेलाच लागणार होता। आज 3 तारखेचा निकाल 21 तारखेवर आलेला आहे। आमचे
पहिल्या 100 दिवसाचे काम करायचे होते, त्याच्यातले 15-20 दिवस तर वाया गेलेले आहेत. परंतु निश्चित मी तुम्हाला खात्री देतो की ॲम्ब्युलन्सला जागा नाही. या ठिकाणी संगमनेर 2.0च्या माध्यमातून ज्या ज्या संकल्पना आपण मांडलेल्या आहेत, पहिल्या 100 दिवसामध्ये काय काम करणार, पहिल्या 1 वर्षामध्ये काय काम करणार, पुढच्या 5 वर्षामध्ये काय काम करणार, या सगळ्या संकल्पना घेऊन आम्ही निश्चितपणे आपल्या समोर जाणार आहे. आणि आपल्याला एकच खात्री देतो की आपला भ्रमनिराश होणार नाही, कोणालाही मतदान केल्याचं या ठिकाणी पश्चाताप होणार नाही, अशा पद्धतीचं काम निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपण करून दाखवू. हे काम करत असताना खरं तर आम्हाला तुमचे सगळ्या जनतेचं आणि या संगमनेरकरांचं मोठं साथ लागणार आहे. कारण कुठलंही चांगलं काम करत असताना त्याच्यामध्ये अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात, अनेक